नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आहे छान असा मटका गळ्याचा आकार। तर बघा, ह्याप्रमाणे अगदी सिंपल असा सोपा असा आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता मोंढ्याचा जो आकार दिला आहे तो घ्यायचा कट करून। आता घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पिन लावून घ्यायची आणि एक पदर ओपन करायचा। जो गळा आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेषाशी मारून घ्यायची। पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो गळा बनवायचा आहे तो पूर्ण असा तयार होईल। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। इथे सेंटरला एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे, कात्रीने थोडंसं कट करायचं असं। ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, पीस ओपन करायचा आणि त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जे कट केलं आपण कॅनव्हास ते घ्यायचं, सेंटरला सेंटर लावायचं अगदी व्यवस्थित। आधी कपड्यावरती अस्तर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, नंतर हा कॅनव्हास सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची, खालीसुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि पिनं लावून घ्यायचं। जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। खूप सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, शिलाई मारून झाल्यानंतर मधला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। आता गळ्याला असे छोटे छोटे कट मारायचे। अस्तर आणि कॅनव्हास पकडून असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून अशी दाबटीप द्यायची। अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची, म्हणजे गळा कुठेही चुकणार नाही। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असे छान छान डिझाईन रोज बघत चला। डिझाईन पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा, याप्रमाणे आपल्याला दाबटीप द्यायची आहे। छान असा आपला गळा तयार झाला। कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचे। उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। आता पाठीवरचे टक्स मारायचे, त्यासाठी ते पॉईंट टाकायचा आणि दोघंही टक्स खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची, पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा, आपला पाठीचा भाग जो आहे तो पूर्ण असा तयार झालेला आहे। आता आपण चौकोनी तुकडे घेतले 2 बाय 2चे, त्याला असा त्रिकोणी आकार देऊन असं शिवून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन आपल्याला घ्यायची बनवून। बघा, ही आपण बनवून घेतली। आपल्याला ही गळ्याला आतल्या बाजूने लावायची। बघा, ह्याप्रमाणे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असे छान छान डिझाईन रोज बघत चला। व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करत जा।
बघा ही डिझाईन आपली पूर्ण गळ्यावरती लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण ही पट्टी घेतली 1.5 इंच रुंदीची आणि लांबीला आपल्याला तुमच्याकडे हवे तेवढी घ्यायची आहे. तिला असं डबल घडी करून आणि शिलाई मारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सुई दोऱ्याच्या साहाय्याने तिला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केल्यानंतर बघा ह्याप्रमाणे तयार होते ती पट्टी आणि तिचे करायचे आपल्याला साधारण 1.5 इंचाचे तुकडे. बघा ह्याप्रमाणे आपण ह्याचे तुकडे करून घेतले. आता इथे आपल्याला डबल घडी करून ब्लाऊजला आणि बघा ह्याप्रमाणे खडून आपण इथे एक रेष मारून घ्यायची. ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. तोच आकार आपल्याला ह्या बाजूने सुद्धा असा उमटवून घ्यायचा आहे. आणि जे आपण आता हे बनवले तुकडे बनवले ते असे आपल्याला ह्याप्रमाणे लावायचे. पूर्ण रेषेवरती ही डिझाईन आपल्याला लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा ही डिझाईन आपली लावून झाली की शिलाईच्या बाहेर जो असं दिसतोय कपडा एक्स्ट्राचा तो असं कट करायचा आहे. कट करताना सावकाश करायचं आहे. बघा याप्रमाणे सगळं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर त्याची फिनिशिंग छान येते. आता आपल्याला घ्यायची लेस आणि लेस आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची आहे. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरली बघा. याप्रमाणे आपल्याला लेसला दोघं साईडने शिलाई मारायची म्हणून पहिले एका कडेला मारून घ्यायची व्यवस्थित आणि नंतर दुसऱ्या कडेला शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई मारून झाली. आणखी दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते. आता जी डिझाईन आपण इथे लावली तिला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे इथे खाली सुद्धा कमरेला आपण इथे लेस लावून घ्यायची आहे. आता घ्यायची नॉड आणि आपल्याला त्या डिझाईन मध्ये ना असं पिनच्या सहाय्याने किंवा कशाच्या तरी सहाय्याने अशी ती नॉड होऊन घ्यायची. बघा ह्याप्रमाणे व्यवस्थित करायची आणि कडेला आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ती निघणार नाही. बघा दोघं साईडने इथे आपण पॅक करून घेऊया. आता बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपण इथे चौकोनी तुकडे घेतले साधारण 3 बाय 3 चे. दुसऱ्या कलरचा पण आपण इथे एक 2 चौकोनी तुकडे असे घेणार आहे. बघा त्याला असं त्रिकोणी आकार करून आणि त्याचं असं बघा ह्याप्रमाणे चुन्या पाडून इथे शिलाई मारून घ्यायची आणि जो दुसरा चौकोनी तुकडा आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये ठेवून वरतून दुसरा भाग हे करून त्याच्यावर फोल्ड करून आणि शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचे. ओपन करून पूर्ण बाजूने त्याला शिवून घ्यायचे. त्याच्यावरती सुद्धा आपण तीच लेस लावणार आहे जी आपण ब्लाऊजला वापरली आणि नॉड लावून सुंदर असं लटकन आपलं तयार करायचं.
बघा अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार झालं. हे लटकनसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि नॉड लावून सुंदर असं लटकन तयार करायचं आहे. दोघंही लटकन आपले तयार झाले. आता आपण ब्लाऊजला नॉड लावून घेऊया. साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि तिथे नॉड पॅक करून घ्यायचे. आता नॉड बांधून बघूया आणि आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघूया. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मैत्रिणींनो. बघा सुंदर अशी डिझाईन आपली झाली तयार. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.